नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काळ्या चण्याची चटणी बनवणार आहोत। तर यासाठी आपण कढईमध्ये मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आलं घालूयात। 1 वाटी भिजवलेले चणे घालायचे आहेत। इथे आपण काळे चणे वापरलेले आहेत। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। ही चटणी चवीला खूपच छान आहे, त्यामुळे कधी जर तोंडाला चव येत नसेल किंवा भाजी खावी अशी वाटत नसेल त्यावेळी तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा। चणे फुटेपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत। आता थंड करून घेऊयात। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। पाणी घालूयात आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ही चटणी पातळ किंवा घट्टसर बनवू शकता। ही चटणी चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत खायला खूपच छान लागते। वरून थोडंसं कच्चं मोहरीचं तेल घालायचं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।